MPSC प्रिलिम्स 2025चे आपण क्वेश्चन करतोय. तर यापैकीच हा एक क्वेश्चन आहे. जर R हा भागाकार दर्शवितो, T बेरीज दर्शवितो, W वजाबाकी दर्शवितो आणि B हा गुणाकार दर्शवितो. R भागाकार, T बेरीज, W वजाबाकी आणि B गुणाकार. तर आपल्याला आन्सर विचारलं आहे त्यांनी 15W. तर 15 नंतर काय W आहे, W म्हणजे वजाबाकी, 12T, 12T म्हणजे अधिक, 8R, R म्हणजे काय, R म्हणजे आपल्याला भागाकार, त्यानंतर 2B, 2B म्हणजे गुणाकार आणि 6. तर याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे. तर आता तर आपल्याला हे दिसतंय एक आपल्याला पूर्ण हे इक्वेशन बनलं आहे. पण यातून आपण फर्स्ट काय करणार, तर फर्स्ट करण्यासाठी आपण यात काय वापरतो, बॉडमासचा प्रमेय. बॉडमासचा प्रमेय आपण यात वापरतो. तर बॉडमासचा प्रमेय काय बोलतो, बॉडमास म्हणजे बी म्हणजे ब्रॅकेट. तर ब्रॅकेट जर कुठे दिसत असेल तर ते फर्स्ट सॉल्व करायचं. ओ म्हणजे ऑर्डर, ऑर्डर म्हणजे काय, एक्सचा स्क्वेअर किंवा एक्सचा स्क्वेअर रूट किंवा ऑफ. यापैकी काय दिसतंय का इथे, कोणत्याही संख्येचा स्क्वेअर रूट करायचा आहे का किंवा वर्ग काढायचा आहे, वर्गमूळ काढायचं आहे का, नाही. त्यानंतर काय आहे, डिव्हिजन. त्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन करणार, त्यानंतर ॲडिशन आणि मग सबस्ट्रॅक्शन. तर आपण पहिले प्रायोरिटी कोणाला देणार, तर पहिले प्रायोरिटी आपण देणार ब्रॅकेटला. ब्रॅकेट कुठे इथे दिसतोय तुम्हाला, ब्रॅकेट कुठे दिसतोय का, तर नाही. असं पहिली प्रायोरिटी गेली. आता ओ म्हणजे ऑर्डर, एक्सचा स्क्वेअर, एक्सचा वर्गमूळ, एक्सचा वर्ग किंवा ऑफ असं कुठे लिहिलं दिसतंय, तर नाही दिसत आहे. मग नेक्स्ट प्रायोरिटी काय, डिव्हिजन. तर आपल्याला इथे डिव्हिजन दिसतंय. मग आपण फर्स्ट काय करणार, डिव्हिजन करणार. मग पहिले आपण आता डिव्हिजन करणार, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर मग बेरीज आणि वजाबाकी. तर पहिले आपण बाकी सर्व नाही करणार. पहिले आपण काय करणार, 15 वजा 12 अधिक 8/2 4 गुणिले 6. तर आता ह्याचा आन्सर आपल्याला 24, 6 गुणिले 4 आपल्याला करायचं, 6 गुणिले 4 काय येणार, 24. मग बाकीचे असंच लिहिणार आपण. आणि वजाबाकी आणि अधिक असताना आपण डायरेक्टसुद्धा करू शकतो. तर 15तून 12 गेले, आन्सर आलं 3 अधिक 24. तर आन्सर काय येणार याचं, 27, 27. ऑप्शन नंबर 3, 27. आता हा क्वेश्चन तर तुम्ही बघितलाच. तर याच क्वेश्चनच्या आधारे मी अजून एक क्वेश्चन तुम्हाला दिला आहे. तर तुम्ही हा नक्की क्वेश्चन करा. तुमचा आन्सर कमेंटमध्ये मला सांगा आणि त्याचबरोबर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच मी पुढच्या व्हिडिओमध्ये याचा तुम्हाला सोल्युशनसुद्धा पाठवणार आहे.